श्री गणेशाय नमः. ओम नमः श्री पुराण पुरुषोत्तमाय. श्री मन महर्षी कृष्णद्वैपायन वेदव्यास विरचित स्कंद महापुराणांतर्गत अवंती खंडातील रेवाखंड महात्म्यारंभ पूर्व भाग. अध्याय पहिला. पुराण संहिता वर्णन. ओम नमो नर्मदाये. ओम मज्जन मातंग गंडच्युत मदमदिरामोद मत्तालिमालं स्नानेः सिद्धांगनानां कुचयुगविगल विगलत कुकुमासंगपिंगम सायं प्रातर्मुनीनां कुसुमचयं समाच्छन्न तीरस्थवृक्षं पायाद्वो नर्मदाभ्यां कराक्रांतर हस्तरंगम. हा पहिला श्लोक आहे. पहा, हे वाचत असताना पण आपल्याला अवघड होते. तर हा एवढा मोठा पहिला श्लोक आहे नर्मदा पुराणातील, श्री नर्मदा पुराणातील पहिला श्लोक. प्रत्येक अध्यायाचा पहिला श्लोक ताईंनी दिलेला आहे इथे, आणि त्यानंतर त्या अध्यायाचा सार संस्कृतातून मराठीत त्यांनी वर्णन केलेलं आहे. पुढे श्लोक त्यांनी दिले नाहीत, परंतु पहिला श्लोक दिलेले आहेत. आता आपण वाचूया. श्री नर्मदा जलात स्नान करत असताना जणू हत्तीच्या गंडस्थलातून वाहणाऱ्या मदरूपी मदिरासम गंधाने उन्मत्त भ्रमरपंक्ती असलेले, स्नानक्रीडा करत असताना देवांगणाच्या स्तनयुगलातून निघणाऱ्या केशराच्या संसर्गामुळे पीतवर्णयुक्त, तसेच सकाळ संध्याकाळ मुनिगणांनी अर्पिलेल्या फुलांनी अन तटस्थ वृक्षांनी व्याप्त, जणू हत्ती व मगरीच्या कराघाताने उठणाऱ्या तरंगांनी युक्त सर्वश्रेष्ठ श्री नर्मदा जल सर्वांचे रक्षण करो. तर ही नर्मदा मातेची स्तुती करून मैयाला प्रार्थना केलेली आहे की सर्वांचं मैया रक्षण करो. दक्षिणोत्तर उभय तटांवर पवित्र नि तीर्थमयी सर्व प्राणीमात्रांचे पापक्षालन करणारी, दक्षिणोत्तर, दक्षिण आणि उत्तर ह्या उभय तटांवर, दोन्ही तटांवर पवित्र नि तीर्थमयी सर्व प्राणीमात्रांचे पापक्षालन करणारी, देव मुनी नर यांना वंदनीय अशी श्री नर्मदा नेहमी सर्व पापांचे हरण करो. भूतलावर होणाऱ्या प्राण्यांच्या भूत भविष्य व वर्तमानकालीन सर्व पापांचा ती नाश करो. अवघे पृथ्वीतल पावन करणारी दिव्य जलमयी श्री नर्मदा, जिचा वालुकामय प्रदेश व तटांची श्री शिवशंकर आदी देव तसेच विरक्त संन्यासी गणही अभिलाषा करतात, आणि त्याप्रमाणे जिची सेवा मुनिगणांकडून यथोचित केली जाते, अशी श्रीरेवा माझ्या कल्याणार्थ असो. नारायण नर प्रतिनिधिरूप सर्वोत्तम नरावतार नि देवी सरस्वती तसेच महर्षी श्री व्यासांना वंदन करून जयघोष झाला. अनेक ऋषीमुनी पंडितांचे पुण्यक्षेत्र असलेल्या नैमिषारण्यात ज्ञानसत्राचे अनुष्ठान करून आसनस्थ श्री शौनकने श्री सुताला विस्ताराने विचारले, हे सूत, आपण धर्मनिपुण व सदा पूजित आहात असे मी मानतो. पुण्य अमृतमय कथांचे वक्ता महर्षी श्री वेदव्यासांचे आपणच शिष्य आहात, म्हणून हे विद्वान तीर्थाश्रयास मी आपणास विचारतो की तीर्थे खूप आहेत आणि बऱ्याचशा तीर्थांबद्दल मी ऐकलेही आहे. श्री ब्रह्मदेवाशी निगडीत दिव्य नदी सरस्वती तसेच भगवान श्री विष्णू संबंधित पवित्र गंगा नदीबद्दलही ऐकले, परंतु भगवान श्री शंकराच्या तिसऱ्या नदीबद्दल कुठेही ऐकले नाही. आपण वेदगर्भित विख्यात देवगणांनी अभिनंदित आहात. हे प्रज्ञावंत तीर्थसमुदायाने परिवेष्टित तिच्याबद्दल मला सांगा. श्री रेवा कोणत्या देशात विराजमान आहे? श्री शंकरापासून ती कशी उत्पन्न झाली? तिची आश्रित जी जी तीर्थे आहेत त्यांचेही वर्णन माझ्यासाठी करा. श्री सूत म्हणाले, हे कुलपती,
आपण अतिसुंदर प्रश्न विचारला. आता इथे श्री शौनक वेदव्यासांचे हे शिष्य असावेत की श्री शौनक आणि श्री शौनकाने श्री सुताला नर्मदा मैयाविषयी जाणून घेण्याच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. आणि गंगा नदीबद्दल, सरस्वती नदीबद्दल माहिती आहे, परंतु नर्मदा मातेबद्दल, नर्मदा नदीबद्दल आपण मला सांगा, असा श्री शौनकने श्री सुताला प्रश्न विचारलेला आहे. तर आता त्या संदर्भात पुढे श्री सूत म्हणाले, हे कुलपती, आपण अति सुंदर प्रश्न विचारला. सत्पुरुषांत श्रेष्ठ शौनक, श्री नर्मदेचे पवित्र चरित्र अतिविचित्र कलुषनाशक आहे असे ऐकले आहे. काय म्हणताय श्रीसूत, हे कुलपती, आपण अतिसुंदर प्रश्न विचारला. सत्पुरुषांत श्रेष्ठ श्री शौनक, श्री नर्मदाचे पवित्र चरित्र अतिविचित्र कलुषनाशक आहे असे ऐकले आहे. वेद, उपवेदामध्ये कोणते येतात तर आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व, तसेच अर्थशास्त्र आणि वेदांत. वेदांताची अंग कोणती आहेत तर शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद आणि ज्योतिष इत्यादी विभाग ज्यांनी केले ते 18 पुराणांचे वक्ता सत्यवती नंदन महर्षी श्री व्यास आहेत. त्यांना नमस्कार करून यथाक्रम मी पुराणांचे वर्णन करतो, ज्याच्या कथनाने धर्म आयुची अभिवृद्धी होते. श्रुती अर्थात वेद आणि स्मृती अर्थात धर्मशास्त्र ब्राह्मणांचे नेत्र म्हटले जातात. आता हे जे आहेत की शौनकाने श्री सुतांना प्रश्न विचारलेला आहे नर्मदा मातेविषयी. तर आता श्री सूत विस्ताराने सांगत आहे की 18 पुराणं कोणती आहेत आणि त्यांचे उपपुराण कोणते आहेत. तर त्याचं वर्णन आता इथं देणार आहेत. तर हे तिथून ते सुरुवात करत आहेत आणि मग हळूहळू आपणाला एक अध्यायामध्ये एक प्रश्न आणि त्यानुसार उत्तरं असं आहे. तर आता ते सांगत आहेत की श्री सूत म्हणाले, हे कुलपती, आपण अतिसुंदर प्रश्न विचारला. सत्पुरुषांत श्रेष्ठ शौनक, श्री नर्मदाचे पवित्र चरित्र अतिविचित्र कलिकलुषनाशक आहे असे ऐकले आहे. जे पापनाशक आहे. किती विचित्र पाप असतील तरीसुद्धा त्याचा नाश करण्याची क्षमता मैयाच्या साधनेमध्ये आहे, तिच्या सहवासात आहे, अशी तिची महती आहे असं ऐकलं आहे. पुढे सांगतात की वेद, उपवेदात आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व, तसेच अर्थशास्त्र आणि वेदांग म्हणजेच शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद आणि ज्योतिष इत्यादी विभाग ज्यांनी केले ते 18 पुराणांचे वक्ता सत्यवती नंदन श्री महर्षी श्री व्यास आहेत. त्यांना नमस्कार करून यथाक्रम मी पुराणांचे वर्णन करतो, ज्याच्या कथनाने धर्म आयुची अभिवृद्धी होते. पुराणांच्या श्रवणाने, कथनाने आपल्याला धर्म आणि आयुची, आपल्या अंतरी धर्म वाढतो आणि आयु वाढते, आयुची अभिवृद्धी होते. श्रुती अर्थात वेद आणि स्मृती अर्थात धर्मशास्त्र ब्राह्मणांचे नेत्र म्हटले जातात. श्रुती आणि स्मृती हे ब्राह्मणांचे नेत्र म्हटले जातात. यांतील एक डोळा नसलेला काना आणि दोन्ही डोळा नसलेला अंध म्हटला जातो. श्रुती, स्मृती आणि पुराण विद्वानांची 3 नेत्रे आहेत. श्रुती, स्मृती आणि पुराण विद्वानांची 3 नेत्रे आहेत. जो या 3ही नेत्रांनी निरीक्षण करतो तो निस्संदेह श्री महेश्वराचा अंश आहे. ईश्वराने आत्मज्ञानरूप वेदविद्या आणि श्रीसुत शौनक संवाद प्रधान पुराण तसेच धर्मशास्त्ररूप विद्या स्वतः रचली. सर्व शास्त्रार्थात निश्चितच या 3 विद्या मुख्य आहेत. काय सांगतायत की श्रुती, स्मृती आणि पुराण विद्वानांची 3 नेत्रे आहेत. आता कोणाला आहे ते 3 नेत्र? आत्ताच्या मानवाला कोणालाच श्रुती, स्मृती, पुराण आपल्याला ही नेत्रच नाही आहेत. त्यामुळे आज आपण बघतोय की आपली अवस्था काय झालेली आहे. त्यामुळे आपण सगळे कलियुगातले
आपण परंपरेतले आपण सर्व आहोत. तर आपण सर्वच पाहायला गेलं तर धृतराष्ट्राप्रमाणे पाहायला गेलं तर अंध असलेलेच आहोत. कारण का श्रुती स्मृती आणि पुराण ह्यांचं ज्ञान नाही आपल्याला. पूर्वी हे सर्व ज्ञान आपल्या गुरुकुळात मिळत होतं. गुरुशिष्य परंपरेत हे सर्व ज्ञान अंतर्भूत होतं, जे आता आपल्याला ती सर्व शिक्षण पद्धती आपली संपुष्टात येऊन गेल्यामुळे आपण कितीही डिग्र्या खूप मिळवल्या तरीसुद्धा जे मूलभूत जी प्रज्ञा आहे, विद्या आहे, त्यापासून आपण कायमचे उलट जास्तीत जास्त दुरावलेलेच राहतो. ही आजच्या शिक्षण पद्धतीची परिस्थिती आहे. तर ह्या पुराणामध्ये इथे श्री शौनकास श्रीसूत सांगता आहेत की श्रुती, स्मृती आणि पुराण हे 3 नेत्र आहेत. श्रुती, स्मृती आणि पुराण हे 3 नेत्र आहेत. तर हे 3 नेत्र असेल तरच आपण जीवनाकडे आपण व्यवस्थित पाहू शकतो. हे इथे ते सांगतायत की श्रुती, स्मृती आणि पुराण विद्वानांची 3 नेत्रे आहेत. जो या तिन्ही नेत्रांनी निरीक्षण करतो तो निस्संदेह श्री महेश्वराचा अंश आहे. ईश्वराने आत्मज्ञानरूप वेदविद्या आणि श्रीसूत शौनक संवाद प्रधान पुराण तसेच धर्मशास्त्र रूप विद्या स्वतः रचली. सर्व शास्त्रार्थात निश्चितच या 3 विद्या मुख्य आहेत. यात पुराण पंचम वेद आहे असा श्री ब्रह्मदेवाचा आदेश आहे. इथे ज्यांनी वेद पुराण जाणून घेतले नाही त्यांनी वेद काहीच जाणले नाहीत. सांगा की तो कोणता धर्म आहे किंवा ते काय ज्ञान आहे अथवा अन्य असे काय आहे की जे पुराणात आढळत नाही. पुराणांत वेद प्रथम स्थित आहेत यात शंकाच नाही. अल्पशास्त्र श्रवण केलेला मनुष्य वेद अल्पज्ञ माझा नाश करेल, माझ्यावर प्रहार करेल असे समजून भयभीत होतो. इतिहास पुराणांच्या आधी हा निश्चय केला गेला. पुराण आत्मा असलेल्या वेदांचे वेगवेगळे षडांग शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद आणि ज्योतिष हे आहेत. जे ज्ञान वेदांत वर्णिले आहे ते खरोखरच स्मृतीतही वर्णिले आहेत. वेद व स्मृती या उभयंतात जे आढळते ते पुराणांत सांगितले आहे. श्री ब्रह्मदेवाच्या सर्व शास्त्रांत पुराणाला प्रथम स्थान मिळाले आहे आणि त्यानंतर श्री ब्रह्मदेवाच्या मुखातून वेद बाहेर पडले. हे मुनिवर, या कल्पात पुराण एकच होते. देवश्रेष्ठ श्री ब्रह्माने धर्म, अर्थ, काम या 3 साधनांनी पुण्यप्रद शतकोटी विस्ताराने विस्तृत पुराणांचे चिंतन करून ते मुनींना सांगितले. काय सांगतात की देवश्रेष्ठ श्री ब्रह्माने धर्म, अर्थ, काम या 3 साधनांनी पुण्यप्रद शतकोटी म्हणजे 100 कोटी 100 कोटी ज्याचा विस्तार होता तेवढे सूत्र होती. तर त्या 100 कोटी विस्ताराने विस्तृत पुराणाचे चिंतन करून ते मुनींना सांगितले. त्यांच्याकडून पुराण तसेच सर्व शास्त्रांचा प्रसार झाला. काळाच्या प्रभावाने पुराणाचा प्रचार मंदावलेला पाहून भगवान स्वतः श्री व्यास मुनींचे रूप घेऊन पुराणाचा प्रचार करतात. पुन्हा पुन्हा युगानुयुगे ते संक्षिप्त करतात. श्री व्यास महर्षी सदा 8 लाख वर्षांनी परिमित प्रतिद्वापरात इहलोकात ते 18 भागात विभागून सांगतात. शतकोटी म्हणजे 100 कोटी श्लोकांत विस्तृत असे ते पुराण आजही देवलोकांत आहे. पण इहलोकांत ती पुराणविद्या 4 लाखांत संक्षिप्तपणे सन्निवेष्टित झाली आहे. या काळात ती पुराणविद्या 18 पुराणांच्या रूपात इहलोकात सांगितली जाते. ऋषीश्रेष्ठ शौनक त्यांची नावे तसेच लक्षणे मी सांगतो, आपण ऐकावी. मग सर्ग अर्थात कारणसृष्टी, प्रतिसर्ग अर्थात कार्य सृष्टी, विस्तार, लय, पुनरोक्ती, सृष्टीची पूर्ववंशावली, मन्वंतर अर्थात प्रत्येक मणूचा काल व तत्कालीन प्रमुख घटना आणि वंशानुरचित अर्थात सूर्य चंद्र वंशातील राजांचे चरित्रवर्णन या 5 लक्षणांनी पुराण संपन्न आहे. आता त्यांचा नावासहित परिचय ऐका. तर इथं पुराणांचं महात्म्य सांगितलेलं आहे. वेद, श्रुती, स्मृती, वेद आणि धर्मशास्त्र
ह्यामध्ये जे जे काही आहे आणि वेदांत, उपवेद, वेदांत ह्याच्यामध्ये जे काही आहे ते सर्व काही पुराणांमध्ये आहे हे इथे सांगितलेलं आहे. आणि 100 कोटी पुराण एकच, मुख्य पुराण म्हणण्यापेक्षा पुराण एकच आहे. वेदसुद्धा एक आहेत, एकच होतं वेद, परंतु ते पूर्ण एका वेदाचं, वेदामध्ये जेवढी सूत्र आहेत तेवढं सूत्र लक्षात ठेवून ते पुढे प्रसारित करणं हे सोपं जावं ह्याच्यासाठी तेवढ्या वेदांना 4 भागामध्ये विभागलं आणि त्याचं जतन केलं गेलं. आणि ते काम महर्षी वेदव्यासांनी केलेलं आहे. कारण तेवढं सगळं 4 भागात विभागलं गेलं नसतं तर तेवढं एक लक्षात ठेवणं अत्यंत कठीण काम आहे. त्यामुळे वेदसुद्धा एकच असून त्या एकाच वेदांना 4 भागात विभागलं. त्याचप्रकारे पुराणसुद्धा एकच आहे. आणि पुराण हे त्यांनी सांगितलं आहे की वेदांमध्ये जे आहे ते सर्व काही पुराणांमध्ये, श्रुती स्मृती त्यामध्ये जे आहे ते पुराणांमध्ये, आणि पुराणसुद्धा एकच आहे. आणि आजही देवता लोकांमध्ये ते पुराण आहे की ज्याच्यामध्ये 100 कोटी सूत्र आहेत तसं पुराण. परंतु आता 100 कोटी सूत्रांची धारणा करण्याची आत्ताच्या युगामध्ये तेवढी क्षमता नाही आहे. आणि त्यामुळे वेदव्यासांनी इथं आत्ता जो समय चालू आहे किंवा द्वापरामध्ये त्यांनी त्या एका पुराणांची त्यांनी 18 पुराणांमध्ये विभागणी केलेली आहे हे इथे सांगितलेलं आहे. आणि 100 कोटी सूत्र असलेलं जे पुराण होतं त्याचा आत्ता ह्या लोकासाठी, देवता लोकामध्ये ते 100 कोटी श्लोक असलेलं पुराण आजही आहे. परंतु आत्ता जो समय चालू आहे तिथं ह्या पृथ्वी लोकामध्ये 18 पुराण की जे 4 लाख मिळून आहे 18 पुराणांचं, ते सगळ्यांना उपलब्ध आहे हे इथे सांगतायत. किती गहन आहे हे सर्व काही. निदान आपण वाचण्याची आपल्याला भाग्य आपल्या सर्व संतांनी आपल्याला प्रदान केलेलं आहे. हे आपलं ह्यामध्ये आपण संतुष्ट झालं पाहिजे. म्हणून मनापासून ऐकू हे सर्व लक्षात किती राहील ह्याची काळजी न करता निदान काय आहे हे आपण ऐकू, आपल्या कानावर पडेल, त्यातल्या काही गोष्टी आपल्याला समजतील आणि आपला इतिहास आपली म्हणजे काहीतरी थोडीशी तरी आपल्याला त्याची जाणीव होईल. एवढं तरी ह्या वाचनाच्या दरम्यान नक्की आपल्याला होईल. आता आपण पुढे वाचूयात की आता इथे सांगतायत की आता त्यांचा नावासहित परिचय ऐका. पहिले पुराण आहे श्री ब्रह्मपुराण, जे संहितांनी विभूषित नाना पुष्पकथांनी युक्त असे 10,000 श्लोकांत विभागले आहे. दुसरे 55,000 श्लोकांनी युक्त पद्मपुराण. तिसरे 23,000 श्लोकांचे श्री विष्णू पुराण. चौथे वायुदेवतेने सांगितलेले वायुपुराण आणि शिवभक्तीच्या योगाने याचे दुसरे नाव श्री शिवपुराण असेही आहे. हे श्री शौनक 24,000 श्लोकांत ते गुंफले आहे. पाचवे आहे 4 पर्वात विभक्त असे 14,500 श्लोकांचे भविष्य पुराण आहे. सहावे 9,000 मंत्रांनी युक्त श्री मार्कंडेय पुराण सांगितले आहे. सातवे 16,000 श्लोकांतील अग्निपुराण. आठवे 25,000 श्लोकांचे श्री नारद पुराण. नववे 2 भागात विभूषित असे श्रीमद भागवत पुराण 18,000 श्लोकांत वर्णिले आहे. दहावे 10,000 श्लोकांत वैवर्त पुराण सांगितले आहे. अकरावे 11,000 श्लोकांत संख्येने युक्त लिंग पुराण जाणले पाहिजे. हे ऋषीश्रेष्ठ ते 2 भागांत रचले आहे. 12वे 24,000 श्लोकांचे वाराह पुराण विद्वान जाणतात. भाग्यवानांत श्रेष्ठ मुनी 13वे स्कंद पुराण जे 7 खंडात विभागले असून 21,000 श्लोकांत त्याचे निरूपण झाले आहे. हे कुलपते 14वे 10,000 श्लोकांतील वामन पुराण आहे. हे ज्ञानपती 15वे कलियुगात 17,000 श्लोकांचे 2 भागात विभूषित असे कूर्म पुराण आहे. वक्त्यांमध्ये श्रेष्ठ मुनी 16वे मत्स्यावतारद्वारा मनूसाठी 14,000 श्लोकांचे मत्स्यपुराण सांगितले आहे. 17वे 19,000 श्लोकांचे गरुड पुराणाचे स्मरण केले जाते. 18वे
2 भागात विभूषित असे 12,000 श्लोकांनी युक्त ब्रह्मांड पुराण वर्णिले आहे. अशा तऱ्हेने श्री ब्रह्मदेवद्वारा 18 उपपुराणेही सांगितली आहेत. पहिले आता हे आपण वर्णन पाहिलं ते 18 पुराणांचं सांगितलेलं आहे. 18 पुराणं कोणती आणि त्यामध्ये किती श्लोक आहेत हे सांगितलं आहे. आता उपपुराणं काय आहे ते सांगत आहेत की पहिले ब्रह्मपुराणाचे सुलभ सारयुक्त उत्तम उपपुराण 2 संहितांसहित पवित्र श्री सदाशिवाचा कथाश्रय आहे. त्याची प्रथम संहिता सनत कुमाराने व दुसरी संहिता सूर्यदेवाने भाषित केली. हे महामुनी, हे उपपुराण सनत कुमाराच्या नावाने विख्यात आहे. हे महामुनी, ते उपपुराण सनत कुमाराच्या नावाने विख्यात आहे. दुसरे पद्मपुराणाशी संबंधित नरसिंह उपपुराण आहे. आता बघा, पहिलं जे पुराण आहे त्याचं त्या ब्रह्मपुराणाचे सुलभ सारयुक्त उत्तम उपपुराण 2 संहितांसहित पवित्र श्री सदाशिवाचा कथाश्रय आहे. त्याची प्रथम संहिता सनत कुमाराने व दुसरी संहिता सूर्यदेवाने भाषित केली. पुढे सांगतात की हे महामुनी, ते उपपुराण सनत कुमाराच्या नावाने विख्यात आहे. हे पहिलं उपपुराण झालं. आता दुसरं आहे की दुसरे पद्मपुराणाशी संबंधित नरसिंह उपपुराण आहे. तिसरे श्री विष्णुपुराणाशी संमत शुकगणाद्वारा सांगितलेले शौकेय उपपुराण आहे. चौथे वायुपुराणाशी नेहमी संमत बाहस्पत्य उपपुराण आहे. पाचवे श्रीमद भागवतात नेहमी स्मरण होणारे दौर्वासस उपपुराण आहे. सहावे भविष्य पुराणाशी संबंधित श्री नारदद्वारा सांगितलेले श्री नारद उपपुराण, ज्याचे कथन विद्वानांनी पूर्वी केले आहे. ते श्री बृहन्नारदीय व श्री नारदीय असे द्विविभाजित आहे. सातवे कापिल. आठवे मानव. नववे श्री शुक्राचार्यांनी सांगितलेले औशनस उपपुराण आहे. 10वे ब्रह्मांड. 11वे वरुण आणि 12वे 2 रूपात वर्णित कालिका उपपुराण आहे. 13वे महेश्वर. 14वे सांब. तसेच 15वे सर्वार्थाचा संचय करणारे सूर्य उपपुराण आहे. 16वे श्री पाराशर. 17वे देवी भागवत. याशिवाय 18वे कुर्म पुराण आहे. ही उपपुराणे मी क्रमशः सांगितली. जो या पुराण संहितेचे पठन व श्रवण करतो तो अनंत पुण्याचा भागीदार होऊन अंती ब्रह्मलोक प्राप्त करतो. जो या पुराण संहितेचे पठन व श्रवण करतो तो अनंत पुण्याचा भागीदार होऊन अंती ब्रह्मलोक प्राप्त करतो. हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील पुराण संहिता वर्णन नावाचा पहिला अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने हा आपला पहिला अध्याय इथं पूर्ण झालेला आहे. या अध्यायामध्ये श्री शौनकाने श्रीसुतांना प्रश्न विचारलेला आहे नर्मदा मातेच्या विषयी की सरस्वती नदी जी ब्रह्मदेवाशी संबंधित आहे, त्यानंतर विष्णू देवतेशी संबंधित असलेली गंगा नदी याविषयी महती आहे, सांगितली जाते. परंतु श्री नर्मदा मातेची महती काय ही मला सांगा. आणि त्यासाठी मग इथं आपणाला सांगितलेलं आहे की नर्मदा मातेची महती समजण्यासाठी आपणाला श्री नर्मदा पुराणाचा अभ्यास अवश्य आहे. आणि त्यासाठी पुराणांचा संदर्भ, पुराण म्हणजे नक्की काय आहे हे विस्ताराने इथं आपणाला सांगितलं की पुराणांची निर्मिती कशी झालेली आहे आणि सूत आणि शौनक ह्यांच्या माध्यमातून ही निर्मिती झालेली आहे हे सर्व सांगितलं. आणि 18 पुराणं आणि उपपुराणं आणि पुराणांमध्ये सर्व वेद उपनिषदांचं ज्ञान सामावलेलं आहे असं महात्म्य सांगितलेलं आहे. तर इथे हा पहिला अध्याय आपला पूर्ण होतो आहे. आता आपण उद्या पुढील अध्याय पाहूयात. तर अशा रीतीने इथं आपण थांबूयात आणि उद्या आपण भेटूयात. आपण शांतीपाठ म्हणून आपण हे करूया. ओम असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम. आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेल्या आत्मतत्वाचे आपण सर्वांनी मिळून मनापासून आभार मानूयात. ज्या सद्गुरू शक्तीनं आपणा सर्वांना इथं एकत्रित जोडले त्या सद्गुरू शक्तीचे आपण मनापासून आभार मानूयात. विश्वातील समस्त गुरुशिष्य परंपरेचे आपण सर्वांनी मिळून मनापासून आभार मानूयात. आणि जी परमात्मा शक्ती आपणासाठी आपल्या सर्वांसाठी ही योजना करून आपल्याला ज्ञान देत आहे त्या परमात्मा शक्तीचे आपण सर्वांनी मिळून मनापासून आभार मानूयात. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत. आम्ही आपले आभारी आहोत.